आजकाल आपण सगळे बिझी आहोत. काम, मोबाईल, रील्स, स्ट्रेस आणि सगळ्यात शेवटी येते ती गोष्ट म्हणजे झोप. आज 4 ते 5 तास झोपलो तरी चालेल असं आपण रोज स्वतःलाच सांगतो. पण तुम्हाला माहिती आहे का? झोप कमी झाली की शरीर हळूहळू आतून तुटायला लागतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, झोप कमी झाली तर मेंदू, हृदय, वजन, डायबिटीस, मानसिक आरोग्य सगळ्यावर काय परिणाम होतो आणि शेवटी झोप सुधारायची योग्य पद्धत. झोप म्हणजे काय? झोप म्हणजे फक्त डोळे बंद करणं नाही. झोपेमध्ये मेंदू माहिती सॉर्ट करतो, शरीर डॅमेज सेल्स रिपेअर करतं, हॉर्मोन्स बॅलन्स होतात, इम्युनिटी मजबूत होते. डीप स्लीप कमी झाली, शरीर सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं. मेंदूवर परिणाम. झोप कमी झाली की सर्वात आधी त्रास होतो मेंदूला. काय होतं? लक्ष लागत नाही, विसरणं वाढतं, कामात चुका होतात, डिसिजन पॉवर कमी होते. 24 तास न झोपल्याचा परिणाम दारू पिऊन काम केल्यासारखा असतो. म्हणूनच विद्यार्थी, ड्रायव्हर, ऑफिस वर्कर यांना झोप खूप महत्वाची आहे. हृदय, बीपी आणि स्ट्रोक. झोप कमी होतो. स्ट्रेस हॉर्मोन वाढतो. बीपी वाढतो. हृदयावर दबाव वाढतो. हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका. जे लोक रोज 6 तास किंवा त्यापेक्षा कमी झोपतात, त्यांना हृदयविकाराचा धोका खूप जास्त असतो. वजन वाढ, पोट आणि डायबिटीस. झोप कमी झाली की भूक वाढवणारा हॉर्मोन वाढतो. पोट भरल्याची जाणीव देणारा हॉर्मोन कमी होतो. गोड, तिखट, जंक फूड क्रेविंग्स. बेली फॅट, मेटाबॉलिझम स्लो हळूहळू. प्री डायबिटीज, टाईप 2 डायबिटीस. मानसिक आरोग्य. झोप कमी म्हणजे चिडचिड, अँक्झायटी, डिप्रेशन, नेगेटिव्हिटी. छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात. नात्यांवर परिणाम होतो. झोप इक्वल्स मेंटल स्टेबिलिटी. इम्युनिटी आणि आजार. झोप कमी, सर्दी, खोकला, वारंवार जखमा उशिरा भरतात. शरीर आजाराशी लढू शकत नाही. झोप म्हणजे शरीराची ढाल. झोप सुधारण्यासाठी 8 गोल्डन रूल्स. रोज एकाच वेळेला झोपण्याची सवय. झोपण्याआधी मोबाईल टीव्ही 1 तास बंद. रात्री चहा कॉफी टाळा. हलकं आणि लवकर जेवण. झोपायच्या खोलीत अंधार प्लस शांतता. दिवसात 20 ते 30 मिनिट चालणं. झोपण्याआधी 5 मिनिट डीप ब्रीथिंग. झोपेला प्रायोरिटी द्या, लक्झरी नाही. पैसा, काम, यश सगळं नंतर. जर झोप बिघडली तर शरीर, मन, आयुष्य सगळंच बिघडतं. आजपासून ठरवा, झोपेवर कॉम्प्रोमाइज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.